सर काय सांगाल, आज शिवजयंती साजरी होते मोठ्या उत्सवात, काय सांगाल? आज तिथीनुसार शिवजन्मोत्सव सोहळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होत आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवसेना कुर्ला विधानसभेच्या वतीने या ठिकाणी हा शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहामध्ये सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे आणि या निमित्ताने विविध कार्यक्रमसुद्धा आपण ठेवलेले आहेत, समाजयोगी कार्यक्रम ठेवलेले आहेत आणि त्याचबरोबर संपूर्ण कुर्ल्यामध्ये सुद्धा विविध मिरवणुका आहेत. कुर्ला पश्चिम येथे सर्व मंडळाने एकत्र येऊन एक भव्य मिरवणूकसुद्धा संध्याकाळी आज संपन्न होणार आणि त्याचप्रमाणे यज्ञ असेल जमावबंदी आहे या ठिकाणी सुद्धा चांगल्या रीतीने सर्वच मंडळ आणि विविध आपल्या शिवसेनेच्या शाखासुद्धा हा शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतात. साहेब, एकंदरीत ही परंपरा रीत जपण्यासाठी जे लहान मुलं आहेत आता मोबाईलच्या आधीन जास्त आहेत आणि त्यांना ह्या सर्व रीतीपाती सांगणं आणि त्यांना दाखवणं फार गरजेचं आहे असं वाटतं. नक्कीच या बाबतीमध्ये आपल्याला प्रबोधन करण्याची गरज आहे आणि नक्कीच त्या बाबतीमध्ये पुढाकार घेऊन आणि विशेष करून शिवरायांचं चरित्र आणि शिवरायांनी जे काम केलेलं आहे ते आपल्या या मुलांपर्यंत पोहोचवणं फार गरजेचं आहे. त्यासाठी निश्चितपणाने ते कार्य करत आहे. सर, ई चालान को लेकर मुद्दा महाराष्ट्र में गरमाया हुआ था, आंदोलन भी आज़ाद मैदान में किया गया था, इस पर क्या कहना चाहिए? ई चालान में धांधली हो रही है, ऐसा कहना है? इसके बारे में वरिष्ठ स्तर पर उसकी चर्चा हो रही है और ज़रूर जो आंदोलन करने वाले हैं इनके साथ चर्चा करके उसमें मार्ग निकालने की कोशिश करेंगे. राज्यसभासाठी ज्योती वाघमारेचे नाव निश्चित केलेलं आहे, काय सांगता? नक्कीच माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून राज्यसभेच्या उमेदवार म्हणून सौ ज्योतिताई वाघमारे यांचा अर्ज कालच भरलेला आहे आणि नक्कीच त्या बिनविरोध निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्यांनी आत्तापर्यंत जे काही कार्य केलेलं आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या संपूर्ण अमोघ अशा वाणीने म्हणा किंवा वक्तृत्वात निश्चितपणाने महाराष्ट्रामध्ये चांगल्या रीतीने एक खळबळ म्हणा किंवा चांगल्या रीतीने काम त्यांच्या माध्यमातून होतं अशा उमेदवाराला आज उमेदवारी मिळालेली आहे. नक्कीच त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा होतो. ते काय एकंदरीत सांगा? नक्कीच आज खरं तर आपल्या सर्वांनाच हा फार मोठा दिवस आहे. आज महाराजांची जयंती आहे आणि तिथीप्रमाणे ही आपण आमदार मंगेशभाई कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब यांच्या आदेशानुसार ही आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अगदी जोमाने तुम्ही पाहिलंच असाल की अगदी जोमाने अगदी जोरात आपण सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी शिवसैनिक आणि प्रत्येक मराठी माणूस आणि महाराष्ट्राचा रहिवासी यांनी एक मिळून ही आपण चांगल्या पद्धतीने साजरी केलेली आहे आणि शिवजयंतीच्या निमित्ताने मी सर्वच भाविकांना शिवप्रेमीयांना तसेच नागरिकांना मी हार्दिक शुभेच्छा देईन. लोकांनी आज वाढदिवसाचा भरभरून प्रेम दिला आहे, आशीर्वादही दिले, काय सांगा? नाही, नक्कीच आज माझ्यासाठी तर खरोखरच हा फार मोठा दिवस आहे. कारण आजच्या दिवशी महाराजांची जयंती, आपला वाढदिवस हा काहीच नाही आहे पण त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्या दिवशी आज माझा वाढदिवस आहे आणि त्याचप्रमाणे आज गणपती बाप्पाची संकष्टी देखील आहे. त्यामुळे एक फारच आनंदाचा आणि खूप चांगला दिवस आणि मी खूप प्रसन्न आहे की आज एवढ्या चांगल्या दिवशी माझा वाढदिवस आला आणि सर्वच माझ्या सहकाऱ्यांनी सर्वच माझ्या पदाधिकाऱ्यांनी मला अगदी भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यामुळे मी महिला पुरुष आणि युवासेनेच्या सर्व माझ्या पदाधिकाऱ्यांना सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो.